आमची विनंती आहे, आम्हाला घरं तोडायला जिल्हा तोडायला पुढे काही मिळत नाही. आमचं पुनर्वसन झालं का तुम्ही लगेच हात लावा, आमची तयारी केली तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला काढून द्या, आम्ही करा. कारण तुमचे यांच्या पहिला तुम्हाला हे करायला लागेल, पुनर्वसन याद्या फीस करायला लागतील, त्याबद्दल तुम्ही केलं असं मला बोलले. गोडसाहेबांनी ऐकलं, मान्य आहे. आता आपल्याकडे घरं 3,000 खाली आहेत, दुकानं खाली आहेत, तुम्ही ती घरं आम्हाला द्या, अलॉटमेंट द्या, आम्ही घरात शिकवतो तोडतो. तुम्हाला पण यायची गरज नाही, तुमचाही पैसा वाचेल, आमचे लोक हे वाचेल आणि राजी गोष्टीने तुम्हाला हे करणार. आणि आता इथे मला सांगा, रोड वायडिंगला काय अडचण आहे मला सांगा. आता तुम्ही त्या रोडने आले ना की बाबा कुठं रोड रस्ता आपल्याला जातो आहे, इथे आपल्याला RCC काम चालू आहे. जेव्हा RCC काम होते तेव्हा रोड वायडिंग आपण करायला घेतली नाही, तेव्हा खरं गरज होती. MMRDने आपल्याला पत्र पण दिले, आम्हीही सांगितलं की रोड वायडिंग करा. आता उगाच आपण नाहक लोकांना त्रास द्यायचा, उन्हाळा आहे, सुट्टीचे दिवस आहे. पहिला आमचं पुनर्वसन करा, तुम्ही लगेच तातडीने कारवाई करा. आमचं काही विरोध नाही, आम्हाला सांगितलं काहीही विरोध नाही, आम्हाला काहीही विरोध नाही. पुनर्वसनाचं पत्र आता तुमच्या हातामध्ये आता सगळ्यांच्या कडे आम्हाला घरं द्या ना, कुठे ती घरं कुठे देणार? नाही, त्याच्यात तुम्ही काय केलेलं असतो. आता साहेब 14 वर्ष मी करतो ना, अजून माझे 107 लोकांना घरं दिले नाही साहेब. 14 वर्ष झाली. मी BSP योजना केली ना साहेब. काय होतो, तुम्ही आहेत तो पण ठीक आहे, पण दुसरा अधिकारी बदली होतो तो मला माहीत नाही, डबल तिसरा अधिकारी येतो तो मला माहीत नाही, आणि हे खालचे पण अधिकारी काय त्यात एवढी तुमची हे नाही. लोकांच्या हातामध्ये पत्र पडले की तो वैधानिक अधिकार त्यांना पण बरोबर आहे, ओके, दिला, मान्य केला अधिकाराला. आता घरासाठी 2 वर्षाच्या घरा मारायचे का? नो, एवढं होणार नाही. मग माझं म्हणणं थोडंसं काही दुरुस्तीचं किरकोळ काम असेल, किती दिवसात होईल किंवा अजून किती दिवसात होईल ते मी इस्टेटशी लगेच चर्चा करते आणि चर्चा करा, तेव्हा घरं तोडा. आम्ही तयार आहोत ना, आम्ही नाही कुठे बोलतो. तुम्ही 2 मेहनत करा, 1 मेहनत करा, 15 दिवसात रेडी करा, आम्ही तोडतो लगेच, 15 दिवसात तोडतो. ही जबाबदारी आमची. पण साहेब, लोकांना रस्त्यावर सोडून टाकून विस्थापित करून लोकांच्या आया बहिणीच्या डोळ्यात पाणी आणून काय तो विकास करायचा आपल्याला? जर माझ्या आया बहिणी रडत असतील, माझी मुलं बालं रस्त्यावर येत असतील, तर तो विकास काय कामाचा आपल्याला? तो आपल्याकडे घरं रेडी आहेत का? सांगा मला. आहेत, दुकानं रेडी, मग करा तुम्ही आणि पुनर्वसन करा. एवढी काय गरज पण नाही की आपला रस्ता अडवलेला आहे. सांगा मला, गरज आहे का? नाही गरज. आपण 100 फुटी जी रिगली बिल्डिंग आहे तिला अजून घरं नाही देऊ शकलो आपण. कल्याण पूर्वेला रिगली बिल्डिंग आहे साहेब, तिला घरं नाही देऊ शकलो आपण. विश्वास ठेवणार कोण साहेब महापालिकेवर? आज मी 25 वर्ष बघतो ना साहेब. आज माझे 107 लोकांना लोक साहेब झालेले आहेत. दुसरा कोणी नगरसेवक असत आत्महत्या केली अशी. आमचं तेच म्हणणं साहेब. आज तुम्ही परत 2 वर्ष निघून जाणार, हा आहे, ह्याची बदली होणार. साहेब चांगलं चुकून ना, किती दिवसात होणार सांगा? तुम्ही तयारी करा, आमची तयारी आहे. तुम्ही घरं बी तयार करणार नाही, दुकानं बंद आहे, फक्त कागदाचे घोडे थोडी नाचवायचे आहेत आपल्याला. एका प्लॅन पास थोडं करतोय आपण. सर क्लिअर करू विषय. हा, कुठे घरं देणार, कुठे अलॉटमेंट करणार ते सांगा आम्हाला. हा करा, आम्हाला काय अडचण नाही. आम्ही तुम्ही उद्या आम्हाला दिल्यानंतर आम्ही उद्या लगेच खाली करू. तुम्हाला यायची बी तुम्हाला क्लिअर कट करून देतो. 12 लोक आहेत, पेपर सर्व सबमिट केले ना सर? थांब रे, 14 लोक. तुम्हाला 14चे 14 खाली करून देतो. 14 पैकी 9 लोकांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे आणि तिघांचे का? 5 लोकांचे. हा, मग त्याला मग ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायला सांगतो मी उद्या. देतो ना लगेच, आजच द्यायला सांगतो. काय नाव सांगा मला. हा द्या मला. कोण येतोय? माझं म्हणून तुम्ही ती तयारी करा, तोपर्यंत कार्यवाही तुम्ही स्थगित करा आणि स्थगित करून नंतर पुढची कारवाई करा. तुम्ही घर मिळाल्याशिवाय मी नाही ऐकणार. मी इथे रस्त्यावर बसणार आहे. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला मारझोड करा, आम्ही रस्त्यावर बसणार. कारण आमचा विश्वास तुमच्यावर नाही. आणि
पटणार पण नाही. एक आमदार या नात्याने बोलतो, तुम्हाला काय समजा ते समजा. लोकांना रस्त्यावर आणून आपली पोळी भाजून नाही घेणार माझं म्हणणं. आणि तसं सांगा तुम्ही की बाबा आम्हाला लोकांना रस्त्यावर आणायचं आहे. हा मग पत्राला कोण चालू सांगा, कुठे जाणार माझी लोक सांगा, कुठे जाणार सांगा, त्यांना घर कुठे मिळणार सांगा मला. आज मुलं बाला सांगा कुठे द्या घरं आता मला, चला तो तात्पुरती तरी घरं द्या, चला द्या तात्पुरती घरं द्या, चला नाव आहे का कोणाची ताकद आपल्याला घरं द्यायची? त्याच्यामुळे तुम्ही साहेब तुम्ही तेव्हा काय काय निर्णय आणि स्थगित करा, आजची कारवाई पुढे करा, 10 दिवसात करा, 5 दिवसात करा, आवश्यकता तेवढी आहे का? हा 5 दिवसात करा की आपलं जामच काम थांबलेलं म्हणून कारवाई केली पाहिजे, आपल्याला रस्ता बनवायचा आहे म्हणून कारवाई करायची असं पण नाही. 7 दिवसात तुम्ही घ्या निर्णय, 5 दिवसात निर्णय घ्या. अंबळकडे चित्र जे आमदार मोदयांचं म्हणणं आहे की त्यांचं पुनर्वसन करा, आमचं काही म्हणणं त्यांना किती दिवसात पोझिशन देतात ते सांगा. सांगू तसं दत्तात्रय संस्थेपर्यंत का सांगतो तसं म्हणजे हां हां बरं चालेल हो सर. एक प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकचं काम बाकी आहे पाण्याला आम्ही त्याच्यामध्ये मी इन्शुरी करून देतो आम्ही की त्यांना 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांना. हा मग तेव्हा कारवाई करा. ठीक आहे चला, आम्हाला 1.5-2 महिने आम्हाला तो आम्हाला घरं द्या कुठे चला. मग तेव्हा द्यायला तर पाहिजे साहेब, कोण गरीब लोकांच्याकडे थोडंसं साहेब पोटा पाण्यावर येणार लोक, भाजीपाला विकणारे लोक, मोल ते करणार, त्यांच्याकडे का पैसा पाठवला थोडा आहे. हा आम्ही करायला तयार आहे ना साहेब, पण एवढी घाई काय आपल्याला की बाबा कारवाई झालीच पाहिजे आज, एवढी का घाई घाई कशामुळे, घाई कशामुळे एवढी, कारण काय सांगा ना मला. थांबा हो, सपोर्टला सर्व आहे. एवढी घाई काय करायची गरज आहे, तुम्ही आम्हाला द्या पोझिशन ना.